बिग हेलो टू ऑल माय डिअर फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी आज आपलं स्वागत करते. आज आपण ही जी आपली पोयम चालली आहे, ओ कॅप्टन माय कॅप्टन, ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया. ह्याच्यात काही एक्सरसाइज बाकी आहे आणि पोयमचे काही असे पोर्शन्स आहेत जे आपल्याला समजायचे आहेत, तर ते आज आपण बघूया. सो वी विल सी द पोयम ओ कॅप्टन माय कॅप्टन. सो टुडे विल स्टार्ट विथ द रायमिंग स्कीम ऑफ द पोयम. पोयमची रायमिंग स्कीम काय आहे? रायमिंग स्कीम आपण दोन प्रकारे बघू शकतो. हे काही पोयमला जे आहे आपण दोन प्रकारे रायमिंग स्कीम बघू शकतो. पहिला प्रकार हा होऊ शकतो की आपण याला 3 स्टॅन्झाज मानू. 3 स्टॅन्झाज मानणं तसं जास्त ठीक राहिले, कारण की 1 2 3. आणि दुसरा प्रकार हा होऊ शकतो की ह्याला आपण 3 न मानून 6 स्टॅन्झाज मानू. 6 मानलं तर आपण हे सुरुवातच्या 4 लाईन्स म्हणजे फर्स्ट स्टॅन्झा, मग 4 लाईन्स सेकंड स्टॅन्झा, मग परत 4 लाईन्स थर्ड स्टॅन्झा, असं करून बघत. तर मी दोन्ही प्रकारे तुम्हाला सांगते की कसं करायचं. तुम्ही मोस्ट प्रॉब्ली लिहा की 3 स्टॅन्झाज आहेत. बघा आता ह्याच्यात डन 1, तर हे ए. नेक्स्ट आहे एक्झल्टिंग डेअरिंग, तर हे झालं बी. नेक्स्ट आहे हार्ट रेड, तर ए बी झालं, तर हे काय होईल? हार्ट म्हणजे सी, रेड वेगळं आहे तर डी, आणि लाईज आणि काही वेगळं आहे तर ई. तर ए बी सी डी ई. आणि लास्ट वर्ड आहे डेड. तर डेड हा वर्ड रेड पासनं राईम करतोय. तर रेड मध्ये कोणता शब्द होता, कोणता अक्षर होता? डी. तर ए बी सी डी ई डी, अशा प्रकारची राईम स्कीम होईल. सेकंड स्टेन्झा आणि थर्ड स्टेन्झा मध्येही सेम तसंच आहे. बेल्स ट्रिल्स, तर ए शोर्स नाही, इथे लास्ट वर्ड क्राउडिंग आहे. तर क्राउडिंग टर्निंग, तर बी. त्याच्यानंतर फादर हेड डेक, हे तिन्ही शब्द वेगळे आहेत. तर सी डी ई, आणि डेड हा हेड पासून मिळतोय, तर परत सी डी. तर ए बी सी डी ई डी. नेक्स्ट परत आपण तसंच बघू. स्टील विल, तर ए डन 1, परत बी बेल्स ट्रेड लाईज, तर सी डी ई आणि डेड. ट्रेड डेड हे एकासारखं आहे, तर परत से सी डी ई डी, अशाच प्रकारे होईल. दुसरा जो प्रकारे आपण ज्या प्रकारे बघू शकतो तो असा होऊ शकतो. हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड जेव्हा क्वेश्चन येतील तेव्हा तुम्ही असं लिहू शकताय. नेक्स्ट बघा, जर आपण ह्याला दुसऱ्या प्रकारे बघितलं की 6 स्टॅन्झा जर बघितले, तर ह्याला कसं करायचं? डन 1 ए आणि एक्झल्टिंग डेअरिंग बी. तर ए बी. नेक्स्ट आहे हार्ट रेड लाईज, तर ए बी सी, आणि डेड परत रेडचं, तर ए बी सी बी. तर अशा प्रकारेही मी तुम्हाला दोन्ही प्रकार सांगितलं, कारण की सपोज तुम्हाला एक्झाम मध्ये असं काही आला प्रश्न, म्हणजे कोणत्याही प्रकारे येऊ शकतो, तुम्हाला दोन्ही प्रकार माहिती असतील तर तुम्ही इझिली करू शकताय. बाकी तुम्ही एक प्रकार लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आपण बघूया ह्याच्यात की ह्याचे क्वेश्चन आन्सर्स वगैरे काय आहेत आपले इंग्लिश वर्कशॉपचे. पहा, हे सगळे आपण करून चुकले आहोत. थर्ड क्वेश्चन बघायचा. द पोएम हॅज अ डायरेक्ट रेफरन्स टू द असॅसिनेशन ऑफ प्रेसिडेंट अब्राहम लिंकन ऑन 15th एप्रिल 1865. 15th एप्रिल 1865 ला अब्राहम लिंकन जो प्रेसिडेंट होते, त्यांचं असॅसिनेशन मर्डर जे झाला होता, त्याच्याशी डायरेक्ट ह्याचा लिंक आहे. या पोएमचा रेफरन्स दिला गेलाय. आफ्टर द सिव्हिल वॉर वॉज वन, जेव्हा की ज्याच्या आधी जे आहे सिव्हिल वॉर जिंकून घेतला गेला होता. मॅच द सिम्बल्स इमेजेस इन कॉलम ए विथ व्हॉट दे रिफर टू इन कॉलम बी. तर कॉलम ए आणि बी मध्ये असे काही सिम्बल्स आणि इमेजेस दिले आहेत, तर त्याला आपल्याला मॅच करायचं आहे. म्हणजे कोणती वस्तू कोणचा सिम्बल आहे, कसला संकेत करते. तर बघा, जसं की द शिप, जर आपण शिपला बघू तर शिप कसला जे आहे संकेत करते. शिप म्हणजे होईल, पहा तुमच्या आसानीकल दिले, शिप म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याचा जहाज आहे तो USA आहे. द फिअरफुल ट्रिप व्हॉयज, फिअरफुल ट्रिप जे खूप भयानक जी यात्रा होती ती काय होती? ई म्हणजे द डेथली सिव्हिल वॉर, जे सिव्हिल वॉर होतं ते भयानक यात्रा होती. द पोर्ट, पोर्ट म्हणजे काय झालं? जी म्हणजे पीस आफ्टर विनिंग द वॉर, म्हणजे जे शेवटी जे बंदरगावावरती पोहोचतात ते म्हणजे जे पीस, जे शांती मिळाला प्राप्त केलं यांनी वॉर नंतर, ती पोर्ट आहे. द बेल्स रिंगिंग, नंबर 4 वरती आहे द बेल्स रिंगिंग. याचं काय होईल? सेलिब्रेटिंग विक्ट्री. बेल्स रिंगिंग हे सिंबल आहे की विक्ट्री सेलिब्रेट केली जाते, जिंक आहे ती सेलिब्रेट केली जाते. अँकर्ड सेफ, ह्याचा काय अर्थ आहे? ह्याचा अर्थ आहे विक्ट्री इन द वॉर, म्हणजे आपण सेफली, आपण सुरक्षित प्रकारे अँकर्ड होऊन गेलो, तिथे पोहोचून गेलो. तर ह्याचा अर्थ आहे की आपल्याला ज्या युद्धमध्ये आपल्याला जिंक मिळून गेली. लास्ट आहे नो पल्स नॉर विल,
तर ह्याचं उरलं लाईफलेस किंवा डेड, म्हणजे की पल्सही नाहीये, अंगात धडकन नाहीये आणि काहीच नाहीये आणि विल पण नाहीये, तर ह्याचा अर्थ आहे लाईफलेस डेड, की अब्राहम लिंकनची डेथ होऊन गेली होती, ते ह्याच्याकडे संकेत करतं. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन जो आपला राहिलेला आहे तो आपण बघूया. फिल द क्वालिटीज इन द डायग्राम गिवन बिलो. इथे डायग्राम दिलाय, ठीक आहे, वेन डायग्राम टाइप आहे. क्वालिटीज ऑफ अ शिप्स कॅप्टन म्हणजे तो इथे येईल, क्वालिटीज ऑफ अ नेशन्स लीडर ते इथे येतील आणि कॉमन क्वालिटीज इथे येतील, ज्या दोन्ही मध्ये असतात. त्याच्यात काय अर्थ आहे की एका शिपच्या, एका जहाजेच्या कॅप्टन मध्ये काय क्वालिटीज असली पाहिजे त्या इथे येतील, एका राष्ट्राच्या लीडर मध्ये, नेत्यामध्ये काय क्वालिटीज असतील त्या इथे येतील, आणि अशा कोणत्या कॉमन क्वालिटीज आहेत ज्या दोन्ही मध्ये असल्या पाहिजे त्या इथे येतील. तर पहा इथे काही शब्द दिलेले आहेत, करेज, नेव्हल एक्सपर्ट वगैरे. तर आपण बघूया सर्वात आधी की क्वालिटीज ऑफ अ शिप कॅप्टन. शिप कॅप्टनच्या काय क्वालिटीज असल्या पाहिजे, तर करेज असलं पाहिजे, त्याच्यामध्ये साहस. नेव्हल एक्सपर्ट म्हणजे की त्याला सगळं ज्ञान असलं पाहिजे त्या समुद्राचा आणि जिथे तो जातोय. सेल्फ डिसिप्लिन असला पाहिजे तो, त्याच्यामध्ये अनुशासन असला पाहिजे. सिम्पॅथेटिक असला पाहिजे, त्याला दुसऱ्यांबरोबर सहानुभूती असली पाहिजे. आणि नॉलेज ऑफ वेदर सायन्स म्हणजे चूंकि समुद्रात जातोय तर तिथे वेदर वेगवेगळा होतो, तर त्याची पण त्याला नॉलेज असली पाहिजे. तर हे तर झाले क्वालिटीज ऑफ अ शिप्स कॅप्टन. क्वालिटीज ऑफ अ नेशन्स लीडर, एका राष्ट्राच्या नेत्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजे ते बघा. लीडरशिप असली पाहिजे, त्याच्यामध्ये नेतृत्वाच्या क्वालिटी असली पाहिजे, फोरसाइट, दूरदृष्टी असली पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे, सकारात्मक त्याचा व्यवहार असला पाहिजे. सेल्फलेस सर्व्हिस, तो जे आहे सेल्फलेसली, निस्वार्थपणे त्यांनी सेवा केली पाहिजे. गुड ऍडमिनिस्ट्रेटर, चांगला ऍडमिनिस्ट्रेटर असला पाहिजे. आणि अशाच प्रकारे रोल मॉडेल असला पाहिजे तो, की लोकांना त्याला पाहून असं वाटतं की आपणही त्याच्यासारखे बनू. आता काही कॉमन क्वालिटीज आहेत जे दोन्ही मध्ये असल्या पाहिजे, त्या कोणत्या आहेत, त्या आहेत इंटिग्रिटी, विजनरी, कॉन्फिडन्स आणि ह्युमेन. तर या क्वालिटीज ज्या आहे या दोन्ही मध्ये असल्या पाहिजे. इंटिग्रिटी म्हणजे की सगळ्यांना एका बरोबर घेऊन चालणारा, विजनरी म्हणजे की जो जे आहे दूरची सोच आहे आणि त्याची काही आपली सोच असेल. कॉन्फिडन्स असला पाहिजे, त्याच्यामध्ये साहस असला पाहिजे आणि आत्मविश्वास असला पाहिजे. ह्युमेन म्हणजे की मानवता असली पाहिजे. तर ह्या क्वालिटीज ज्या आहेत या दोन्ही मध्ये आपल्याला शिपच्या कॅप्टन आणि नेशनच्या लीडर दोन्ही मध्ये असल्या पाहिजे. क्वेश्चन नंबर 8 बघा आता. कम्प्लीट द फॉलोइंग चुजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. इथे काही अल्टरनेटिव्ह दिले आहेत, त्याच्यामधनं आपल्याला करेक्ट जे आहे ऑप्शन पाहायचं आहे. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज. पोएमची राईम स्कीम काय आहे बघा. आता इथे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलंय, जो फर्स्ट प्रकार सांगितला तो त्या प्रकारे दिलाय, ए बी बी सी सी डी डी, ए बी सी बी डी ई डी ई किंवा ए बी बी सी डी ई डी. तर आपल्याला आत्ताच सांगितलं, तुम्हाला लक्षातच असेल काय आहे, ए बी बी सी डी ई डी हा करेक्ट राईम स्कीम आहे. नेक्स्ट आहे द लाईन रिपीटेड इन एव्हरी स्टेंजा. प्रत्येक स्टेंजामध्ये कोणती लाईन होती जी रिपीट झाली आहे, ओ कॅप्टन माय कॅप्टन किंवा फॉलन कोल्ड अँड डेड. तर फॉलन कोल्ड अँड डेड ही लाईन प्रत्येक स्टेंजामध्ये रिपीट केली गेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्टडी रिदम इन द पोएम कन्सिस्ट ऑफ अ पॅटर्न ऑफ डॅश बीट्स. पोएम मध्ये एक रिदम आहे, त्याच्यामध्ये किती बीट्स आहे, एक पॅटर्न आहे, हर लाईनीमध्ये एक पॅटर्न आहे, त्यात 3 बीट्स आहेत. हे मी तुम्हाला समजवते आता, कारण की समजवेन तेव्हाच तुम्हाला कळेल की ह्याच्यात काय गोष्ट म्हटली जाते. पहा, जसं की आपण ही लाईन वाचू, ओ कॅप्टन माय कॅप्टन आर फेअरफुल ट्रिप इज डन. तर इथे आपण कुठे कुठे पॉज घेतोय ते बीट्स आहेत. ओ कॅप्टन माय कॅप्टन आर फेअरफुल ट्रिप इज डन, तर हे 3 बीट झाले. सेकंड लाईन बघा, द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक. ठीक आहे, द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक, द प्राइज वी सॉट इज वन. तर हे परत 3 बीट्स झाले. नेक्स्ट बघा, द पोर्ट इज नियर, द बेल्स आय हिअर, द पीपल ऑल एक्झल्टिंग. 3 बीट्स. बाय फॉलो आईज, द स्टडी कील, द वेसल ग्रिम अँड डेअरिंग. तर हे आहे की प्रत्येक स्टेंजामध्ये असे 3 बीट्सचा तुम्हाला अनुभव होईल. ओ कॅप्टन माय कॅप्टन राइज अप अँड हिअर द बेल्स. राइज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग. ठीक आहे, राइज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, फॉर यू द ब्युगल ट्रेल्स. तर अशा प्रकारे हे जे आहे हे या क्वेश्चन मध्ये विचारलं गेलंय की किती बीट्सच्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता क्वेश्चन काय होता, परत बघू. द स्टडी रिदम इन द पोएम कन्सिस्ट ऑफ अ पॅटर्न, एक पॅटर्न आहे 3 बीट्सचा. इन द डॅश स्टेंजा द स्पीकर डज नॉट ऍड्रेस द कॅप्टन. कोणत्या स्टेंजामध्ये स्पीकर जो आहे कॅप्टनला ऍड्रेस नाही करतोय, फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड.
तर ह्याच्यात थर्ड स्टॅन्झामध्ये नाही करत, कारण की फर्स्ट सेकंड दोन्ही स्टॅन्झामध्ये तो कॅप्टनला ऍड्रेस करतो, त्याचं संबोधन करतोय. लास्ट क्वेश्चन आहे, द टाइप ऑफ पोएम इज डॅश बिकॉज इट इज कंपोज इन मेमोरी ऑफ अ पास्ट अवे पर्सनॅलिटी. तर सॉनेट, लिरिक, एलिजी. तर तुम्हाला सांगितलं होतं की एलिजी जी असते ती कोणा मृत व्यक्ती करता लिहिली जाते, तर म्हणून इथे काय येईल, एलिजी. द टाइप ऑफ पोएम इज एलिजी बिकॉज ही जी आहे कंपोज केली गेली आहे एका आठवणीत, एका मृत व्यक्तीच्या आठवणीत लिहिली गेली, तर म्हणून ही एलिजी आहे. आता बघा 9th क्वेश्चन हा आता आपण पुढे आपल्या पीपीटी पार्ट मध्ये बघणार आहे. द फीलिंग ऑफ ग्रीफ अँड पेन ऑफ द स्पीकर इन दिस पोएम आर कम्पेरेबल टू दोज ऑफ अ ग्रेट मराठा लीडर. ही जी फिलिंग आहे ग्रीफची ही एका मराठा लीडरची मिळती जुळती आहे. इन स्पाइट ऑफ विनिंग द बॅटल ॲट अ फोर्ट इन महाराष्ट्र. एक असा आपला होता महान एक आपले नायक होते मराठीचे, महाराष्ट्राचे, ज्यांनी एक फोर्ट, एक किल्ला जिंकला, पण तरी सुद्धा त्यांना फार मोठं दुःख झालं. गेस हू द ग्रेट मराठा लीडर वॉज. तर कोण होते ते? आपले शिवाजी राजे. अँड द कॅप्टन हू वॉज किल्ड इन द बॅटल. कोण मारलं गेलं होतं? तानाजी माळसुरे. राईट डाऊन द अदर बेसिक हिस्टॉरिकल फॅक्ट्स ऑफ द अबव. आता आपण हे बघूया. ह्याच्याच बरोबर एक क्वेश्चन अनेक बघू आपण हे. द पोएट डिस्क्राइब द सॅड डिमाइज ऑफ द कॅप्टन. पोएटने इथे कॅप्टनचा मृत्यू सांगितली आहे. हाऊ वुड यू कन्सोल द सन ऑफ द कॅप्टन. जर तुम्हाला म्हटलं जाय की कॅप्टनच्या मुलाला कन्सोल करा, त्याला सांत्वना द्या, तर तुम्ही कसं कराल? त्याच्याबद्दल एक पॅराग्राफ लिहायचे. हे सगळे पॉइंट्स दिले आहेत त्यांना घेऊन. तर आता आपण हे दोन्ही क्वेश्चन्स बघूया. सो टू स्टार्ट विथ वी विल सी द क्वेश्चन नंबर 9, ज्यात म्हटलं होतं की आपले मराठी एक नायक होते छत्रपती शिवाजी महाराज. तर तो इन्सिडेंट जो होता तो आपण इथे एक छोट्याशा पॅराग्राफ मध्ये लिहिलाय. छत्रपती शिवाजी महाराज, द किंग ऑफ मराठाज, मराठाचे जे किंग होते, राजे होते, विश टू कॅप्चर द स्ट्रॉंग अँड अनकॉन्करेबल कोंढाणा फोर्ट. तर ते कोंढाणा जो किल्ला होता त्याला कॅप्चर करणं चाहत होते, ते आपल्या आपल्या ह्याच्यात घेणं चाहत होते. विच वॉज अंडर द मुघल एम्परर औरंगजेब. जे की औरंगजेबनी तो किल्ला आपल्या अंडरमध्ये करून घेतला होता. कीपर ऑफ द कोंढाणा वॉज उदयभान राठोड. जर तुम्ही मुलांना पिक्चर पाहिली असेल, आता एक रिसेंटली एक वर्ष 2 वर्षांनी फिल्म आली होती तानाजी मालसुरेवरती, तर त्याच्यात हे सगळं नीट डिटेलमध्ये आपल्याला समजण्यात येतं. तर त्या कीपर कोण होता, त्याचं रक्षण कोण करत होता? उदयभान राठोड, जो की औरंगजेबचा माणूस होता. अ ग्रेट वॉरियर ऑफ द मुघल्स. मुघलकडनं तो राहत होता, तो वॉरियर होता त्यांचा. तानाजी मालुसरे, द ब्रेव लायन हार्टेड जनरल ऑफ शिवाजी महाराज. तर तानाजी मालुसरे जे की एक अगदी सिंहासारखं ज्यांचं की हृदय होतं, हे जे आहे जनरल होते शिवाजी महाराजचे, तर ते फॉट गॅलंटली अगेन्स्ट द मुघल्स. तर त्यांनी मुघल्सच्या खिलाफ खूप छान मोठी लढाई लढली आणि अँड कॉन्कर्ड कोंढाणा, आणि त्यांनी त्या किल्ल्याला जिंकलं. बट अनफॉर्च्युनेटली वॉज किल्ड इन द बॅटल. पण तरी सुद्धा फार दुर्भाग्यवश त्यांची मृत्यू झाली. हिअरिंग दिस महाराज एक्सप्रेस्ड हिज ग्रीफ अँड पेन विथ द वर्ड्स. तर हे ऐकून जे आहे त्यांनी, जे महाराज होते शिवाजी महाराज, त्यांनी आपलं दुःख प्रकट केलं या शब्दांवरनं. आय हॅव वन द फोर्ट बट आय हॅव लॉस्ट माय लायन. सिन्स देन द कोंढाणा फोर्ट वॉज कॉल्ड एज सिंहगड. तर तेव्हापासून सिंहगड त्या किल्ल्याचं नाव आहे. आपण मराठीत काय म्हणतो? गड आला पण सिंह गेला. त्यालाच इंग्लिशमध्ये लिहिलंय की आय हॅव वन द फोर्ट बट आय हॅव लॉस्ट माय लायन. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जर त्याच्या मुलाला, कॅप्टनच्या मुलाला तुम्हाला सांत्वना द्यायची असेल तर ते कशी द्याल? एक पॅराग्राफ त्याच्याबद्दल बघा. आय एम ॲट अ टोटल लॉस फॉर वर्ड्स टू एक्सप्रेस माय फिलिंग्स. मला शब्द नाही मिळते की मी कशा प्रकारे, जो लॉस झालाय, जो इतकी मोठी हानी झाली आहे, तर आपले जे कोणत्या शब्दात मी आपली फिलिंग्सला एक्सप्रेस करू, मला शब्द नाही मिळते. आय डोंट अंडरस्टँड हाऊ टू कन्सोल यू फॉर द लॉस ऑफ युअर फादर. मला समजत नाहीये की मी तुला कशा प्रकारे कन्सोल करू, सांत्वना देऊ तुझ्या वडिलाच्या लॉस करता, जे तू वडील आपले हरवलेत. युअर फादर वॉज अ ग्रेट मॅन. तुझे वडील एक फार मोठे माणूस होते. फुल ऑफ इंटिग्रिटी अँड कॅरेक्टर. लुझिंग युअर डॅड कॅन बी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट फॉर यू बिकॉज. तुझ्या वडिलांना जे आहे लूज करणं, त्यांची मृत्यू, हे तुझ्याकरता फार आणि ही गोष्टीला एक्सेप्ट करणं तुझ्याकरता फार कठीण असेल. कारण की यू हॅव लॉस्ट युअर सोर्स ऑफ स्ट्रेंथ. कारण की तू आपली जी स्ट्रेंथ होती, ज्याच्याने तुला बळ मिळत होतं, त्याचा जो सोर्स होता ते माध्यम तू हरवून दिला आहे. स्टेबिलिटी अँड कन्सिस्टन्सी इन युअर लाईफ. तर स्ट्रेंथ मिळत होती, ज्याच्याने तुला स्टेबिलिटी होती तुझ्या जीवनात आणि कन्सिस्टन्सी होती. तर ह्याचा जो सोर्स होता, जे तुझे वडील, ते आता नाही राहिले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर युअर लॉस. तर मी खरंच खूप सॉरी आहे की तुला इतका मोठा लॉस जो झाला आहे, इतकी जी हानी
जी झाली तुझ्या बरोबर, ही वॉज अ रिअल हिरो. तो खरोखरच ते खरंचचे हिरो होते फॉर द नेशन, या राष्ट्राकरता, अँड अ रिअल पॅट्रियट, आणि खूप मोठे देशभक्त होते, गिव्हिंग इन्स्पिरेशन टू ऑल. आणि ते सगळ्यांना त्यांनी इन्स्पिरेशन दिली आहे, मोटिवेशन केलंय. युअर डॅड वॉज अ ब्रेव्ह मॅन, तुझे वडील हे खूप साहसी व्यक्ती होते. ही हॅड ग्रेट करेज, त्यांना खूप जे आहे करेज होतं, त्यांच्यामध्ये साहस होतं, अँड वेल्युअर, आणि जे आहे ते खूप जे आहे साहसी होते, आणि त्यांच्यामध्ये कूट जे आहे अशा प्रकारच्या देशभक्तीच्या गोष्टी भरलेल्या होत्या. ही विल बी मिस्ड ग्रेटली अँड ऑलवेज रिमेंबर्ड ड्युरिंग द टाइम ऑफ क्रायसिस. जेव्हाही कधी जे आहे आपल्या राष्ट्रावरती क्रायसिस येईल, कोणत्या अशी मुश्किलची वेळ येईल, तेव्हा त्यांना नेहमी लक्षात केलं जाईल, आणि आम्ही त्यांना नेहमीच मिस करू. आय एक्सटेंड माय हार्टफेल्ट सिम्पॅथी टू यू अँड युअर फॅमिली. तर मी आपली सिम्पॅथी जी आहे, मी आपली सांत्वना तुझ्याकरता आणि तुझ्या परिवाराकरता माझी मी आहे. मे द सोल ऑफ युअर फादर बी ॲट पीस. तुझ्या वडिलांची जी आत्मा आहे ती पीस मध्ये राहे विथ आवर हेवनली फादर, आणि ते देवांकडे ते आता शांतीने राहे. नेक्स्ट आहे आता अप्रिसिएशन ऑफ द पोयम. ओ कॅप्टन माय कॅप्टन. टायटल ऑफ द पोयम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन. Poet Walt Whitman. Rhyme scheme. The rhyme scheme for the stanzas 1, 3 and 5 is AABB, and for stanzas 2, 4 and 6 is ABCB. तुम्ही असं जर नाही लिहू शकत तर तुम्हाला पूर्ण 8 स्टॅन्झासचं सांगून दिलंय, तर तिला एका लाईनीत लिहू शकता की द राईम स्कीम ऑफ द पोयम इज, तर ती जी होती AABBCDED, हे सुद्धा लिहू शकता तुम्ही. फिगर ऑफ स्पीच, रेपिटेशन, टॉटोलॉजी, पर्सोनिफिकेशन, ह्याच्यात तुम्ही कोणतं एक लिहा तेही चालेल. थीम, सेंट्रल आयडिया काय आहे? द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द लेमेंटेशन, म्हणजे जे ग्रीफ आहे, जे सॉरो आहे, दुःख आहे, ते आहे. अन एक्सप्रेशन ऑफ ग्रेट सॅडनेस, दुःखाचा जो एक्सप्रेशन असतो. फॉर द डेथ ऑफ द कॅप्टन, जे कॅप्टनच्या मृत्यूवरती आहे ते आहे सेंट्रल आयडिया. हिअर अमेरिका विच हॅड अंडरगॉन द सिव्हिल वॉर इज कम्पेअर टू अ शिप. तर इथे अमेरिकाला एका शिपशी कम्पेअर केलं गेलं, जहाजशी, जे की आता सिव्हिल वॉर मधनं निघालंय. दॅट हॅड वेदर्ड अ रफ वॉयज, ज्यांनी की आता फार वाईट आता यात्रा करून आलाय. अब्राहम लिंकन हु स्टीयर्ड द स्टेट थ्रू द सिव्हिल वॉर इज कम्पेअर्ड टू द कॅप्टन. तर अब्राहम लिंकनची तुलना कॅप्टनशी केली आहे. 5 days आफ्टर द वॉर एंडेड अब्राहम लिंकन वॉज शॉट डेड. तर जेव्हा वॉर संपला होता, युद्ध, त्याच्या 5 दिवसानंतर त्यांना जे आहे मारून टाकलं, की त्यांची हत्या होऊन गेली होती. द पोएट लेमेंट्स द डेथ ऑफ हिज ग्रेट लीडर. द पोएट जे आहे ते आपल्या लीडरची जी मृत्यू आहे त्याचा शोक करतो आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला हा जो पोयम आहे, हा पोयमचा सेशन संपलेला आहे. होपफुली तुम्हाला समजत आलं असेल नीट प्रकारे. तर वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल नाव, बाय अँड हॅव अ नाईस डे.